ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट। या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्य दिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्य दिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशनसह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। नमस्कार, मी अजय जोशी, राज्यमासा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर दहीहंडीचा महोत्सव या 2 दिवसांवरती घेतला आहे। परवा दहीहंडी आहे, 15 ऑगस्ट संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे। मात्र दहीहंडीची तयारी आहे बदलापूर शहरामध्ये अतिशय उत्साहात आणि जल्लोषात सुरू आहे। बदलापूरच्या काँग्रेस भवन या ठिकाणी मोठी दहीहंडी साजरी केली जाते। आपण जर बघितलं आहे या बाजूला दहीहंडीची तयारी जी आहे ती जोरदार सुरू आहे। श्री संजय जाधव फाउंडेशन आणि कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी आयोजित दहीहंडी उत्सव तब्बल एकूण 5,55,555 रुपयाची बक्षिसं आणि सन्मानचिन्ह या दहीहंडीमध्ये असणार आहेत। आणि विशेष म्हणजे या दहीहंडीचं आकर्षण असणार आहे ते म्हणजे धैर्यशील आणि डोंगराज ही जोडी जी आहे ही जोडी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे बॉईज पिक्चरमधली। आणि या दहीहंडीचे आयोजक आहेत काँग्रेस शहर कमिटी आणि संजय जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून। आपल्यासोबत अभिषेकजी जाधव असणार आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत कशा प्रकारे ही दहीहंडी साजरी केली जाणार आहे। अभिषेकजी नमस्कार। आपण जर बघितलं तर दहीहंडी आपल्या काँग्रेसच्या माध्यमातून आणि संजय जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते। कुठल्या तरी सिनेकलाकार दरवर्षी आकर्षण असतात, यंदा धैर्यशील आणि डोंगराज येणार आहेत। काय सांगाल कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि कसं आवाहन कराल बदलापूरकरांना? सर्वप्रथम उद्या 15 ऑगस्ट आहे, तर स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या बदलापूर शहराचे सर्व नागरिकांना व माझे सर्व भारत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जसं आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी दहीहंडी रद्द करण्यात आली होती काही कारणास्तव, म्हणून यावर्षी तेवढाच उत्साह प्रत्येकाच्या मनात आहे की बदलापूर शहरात मागच्या वर्षी दहीहंडी नाही झाली, म्हणून या वर्षात आम्ही पण एक अजून उत्साहात आम्ही यावर्षी दहीहंडी साजरी करणार आहोत। आणि तसं तुम्ही सांगितलं बदलापुरात बरेचसे दहीहंडी असतात, पण बदलापूर शहरात सिने कलाकारांची उपस्थिती ही आमच्या इथेच लागते प्रत्येक वर्षी। यावर्षीसुद्धा 2 सिने कलाकार, मराठी सिने कलाकार आपल्या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत। आणि मराठी सिने कलाकारांना आम्ही पहिले प्राधान्य देतो, आम्हाला ते दुसरं अजून आम्ही बरेचसे बोलू शकतो, पण पहिलं प्राधान्य आपलं महाराष्ट्रात आपण राहतो, आपलं मराठी संस्कृती आपलं जपण्यासाठी आपण पहिले प्राधान्य आपण आपल्या मराठी सिने कलाकारांना देतो। तसंच यावर्षी डोंगराज आणि धैर्य जे बॉईज चित्रपटातील मला वाटतं त्यांचे 4 का 5 पार्ट निघालेले आहेत, तर आणि बरेचसे मालिकासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत। तर त्यांचं नाव प्रतीक लाड आणि पार्थ भालेराव हे यावर्षी आपल्या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत। तर बदलापूरकरांना एवढंच आव्हान असेल की सर्वांनी अति उत्साहाने यावर्षीसुद्धा दरवर्षी आम्हाला प्रतिसाद हा चांगल्या प्रकारे भेटत आलेला आहे, यावर्षी अजून जोरात आम्हाला प्रतिसाद भेटेल। आणि प्रत्येक लहान मुलापासून ते मोठे वयस्करपर्यंत हे आमचे दोन्ही सिने कलाकार पोचलेले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी नक्कीच बदलापूरकर त्यांची इथे प्रतिसाद देतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाले जे पथक येतील गोविंदा पथक, आपण बघत आलात की प्रत्येक वर्षी आपल्या बदलापूर शहरात ठाणेपासून मागच्या 2 वर्षाआधी मीरा भाईंदरपासून जे पथक गोविंदा पथक आपल्या बदलापुरात आले होते, इथे त्यांनी उपस्थिती लावली होती। म्हणजे आपली बदलापूरची दहीहंडी ही आमची संजय जाधव फाउंडेशन व कुळगाव बदलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीची ही जी दहीहंडी आहे ही मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे। कारण की मुंबईमध्ये मला वाटतं ठाणेमध्ये सिने कलाकार येतात, त्यानंतर ही दुसरी दहीहंडी आहे जिथे सिने कलाकार उपस्थिती लावतात। मागच्या वर्षी 5 सिने कलाकार होते मागच्या वर्षी, यावर्षी 2 सिने कलाकार आहेत। त्यांना बघून गोविंदा पथकसुद्धा हे उत्साहित असतात की आम्ही जिथे जातो आहे तिथे आम्हाला सुद्धा कुठे मान सन्मान दिला जातो आणि आम्ही सुद्धा जिथे जातो आहे तिथे आम्हाला एक प्राधान्य दिलं जातं। आपण जर बघितलं तुम्ही उल्लेख केला की मागील वर्षी दहीहंडी झाली नव्हती, नक्कीच एक घटना घडली आपल्याला वेगळ्यानंतर सार्वजनिक दहीहंडी करायची नाही, पण यावर्षी जो आहे तुमचा दिवसांनी उत्साह डबल झालेला आपण सांगितलं। कशा प्रकारे DJ आणि लाईटचं आकर्षण आहे यावर्षी? म्हणजे आपण साधारणतः आपण दरवर्षी बघतो नॉर्मलचं असं सेटअप वगैरे असतो, पोलिसांनी सुद्धा यावर्षी निर्बंध लावलेले आहेत, ते दरवर्षी लावतात। मला पोलीस बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, आपल्या मराठी सण उत्सवांना पाबंदी कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावू नका। वर्षातनं एकदाच सण येतो आणि ते अति उत्साहाने प्रत्येकाला साजरा करायचा हक्क आहे, म्हणून तुम्ही प्रत्येक समाजाचे कार्यक्रम होत असतात, प्रत्येक याचे होत असतात, तुम्ही त्यांना न काय निर्बंध लावता, फक्त मराठी सणांनाच निर्बंध, हे सरकारच मराठी सणांना
निर्बंध लावण्यासाठी त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, मला एक विनंती असेल, तुम्ही पण मराठी आहात, आम्ही पण मराठी आहात, तुम्ही हिंदू आहात, आम्ही हिंदू आहात, तुमचंही रक्त हिंदू रक्त आहे, आमचंही रक्त हिंदू रक्त आहे. म्हणून मराठी सणांवर पाबंदी लावू नका, निर्बंध लावू नका. एक दिवसाचा उत्साह असतो, आम्हाला आमची मर्यादा माहिती आहे आणि आम्हाला आमचं माहिती आहे की कुणाला त्रास होणार नाही, तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही किंवा तुमच्या कोणत्या वाहतुकीला कोणता परिणाम होणार नाही. त्या सगळं नियोजन आम्ही त्या हिशोबाने करत असतो प्रत्येक वर्षी. पण आम्हाला एक विनंती असणार आहे की या तुम्हीसुद्धा आणि तुमच्या सहकार्याने आपण अजूनही जोरात उत्साहात आपण यावर्षी दहीहंडी करूया. आणि यावर्षी खास आकर्षण म्हटलं तर DJ आणि लाईटचं आकर्षण आपल्या इथे असणार आहे. सिने कलाकार आहेच, पण यावर्षी DJ आणि लाईट्सचं यावर्षी वेगळं आकर्षण असणार आहे. आपण एक स्टेज वेगळा त्यांच्यासाठी उभारलेला आहे. हे फक्त DJ आणि लाईटसाठी हा सेटअप आपण एक स्टेज आपण एक उभारलेला, म्हणजे खूप मोठं प्रमाण, म्हणजे मोठ्या आकर्षणात यावर्षी DJ आणि याचं आपण सेटअप केलेलं आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातली सिने कलाकार असणारी ही पहिली दहीहंडी म्हणावी लागेल, कारण दरवर्षी या दहीहंडीला अनेक सिने कलाकार हजेरी लावतात. मुंबई, ठाणे अनेक ठिकाणाहून या ठिकाणी गोविंदा पथक सलामी देऊन जातात. तर ज्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली त्या गोविंदा पथकाला रोख पारितोषिक आणि बक्षीस देखील दिलं जातं. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.